नमस्कार. विष्णू सहस्रनाम स्तोत्रम श्लोक क्रमांक 139. योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादिकर्म च वेदाशास्त्राणि विज्ञानमेतत्सर्वं जनार्दनात्. आघात बघूया. योगो ज्ञानं तथा सांख्यं. योगो ज्ञानं. आघात कुठेही नाहीये. नवर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे तो. अनुस्वाराचा उच्चार हा त्याच्या पुढच्या अक्षरावर अवलंबून असतो. पुढे काय आलंय? तो आलेला आहे. म्हणून तो वर्गातलं सर्वात शेवटचं अनुनासिक तथ द ध न आपल्याला अनुस्वाराच्या ऐवजी उच्चार करायचा आहे. हलंत न. हलंत म्हणजे पाय मोडलेला. उच्चार काय होणार आहे? योगो ज्ञानन. योगो ज्ञानन. पुढे आहे तथा सांख्यं. तथा सांख्यं. सावर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे ख. ख कुठल्या वर्गात येतो? क वर्गामध्ये. म्हणून क वर्गातलं सर्वात शेवटचं अनुनासिक क ख ग घ ङ आपण अनुस्वाराच्या ऐवजी उच्चार करणार आहोत. सांख्यं. ख ला य जोडलेला आहे. यचा उच्चार पण कळला पाहिजे. आणि यवर अनुस्वार आहे, अनुस्वाराच्या पुढे आलेला आहे व. अनुस्वाराच्या पुढे जेव्हा व येतो तेव्हा अनुस्वाराचा उच्चार आपण हलंत व करतो. त्यामुळे उच्चार काय होईल? सांख्यं. सांख्यं. व हा दंतौष्ठ्य वर्ण आहे. वचा उच्चार करताना दात आणि ओठ यांचा एकमेकांना स्पर्श होतो. उच्चार करून बघूया. तथा सांख्यं. तथा सांख्यं. योगो ज्ञानं तथा सांख्यं. योगो ज्ञानं तथा सांख्यं. म्हणून बघूया. योगो ज्ञानं तथा सांख्यं. 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 पुढे बघूया. विद्या शिल्पादिकर्म च. विद्याश. वीरस्वय पुढे आलेले जोडाक्षर म्हणून जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग आघात म्हणून घेतलेला आहे. विवर आघात, डोक्यावर हलंत द. उच्चार काय होणार आहे? विद्या. विद्या. द्या म्हणजे हा द ला य जोडलेला आहे. हा पण आपल्याला यचा उच्चार सेपरेटली करून नाही दाखवायचा आहे. जसं पुस्तकात दिलंय ना तसंच म्हणायचं आहे. विद्या. विद्या. पुढे आहे शिल्पादी. शिवराघात, डोक्यावर हलंत ल, जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. उच्चार काय होणार आहे? शिल्पादी. दीर्घस्वय. हा शिल्पादी. पुढे आहे कर्मच. करस्वय आणि पुढे आलेलं आहे जोडाक्षर. जोडाक्षर कुठलं आहे? तर म वर रफार आहे, म्हणजे ते जोडाक्षर आहे. म्हणून क वर आघात, डोक्यावर हलंत र. उच्चार काय होणार आहे? कर्मच. कर्मच. शिल्पादिकर्मच. विद्याशिल्पादिकर्मच. विद्याशिल्पादिकर्मच. म्हणून बघूया. विद्याशिल्पादिकर्मच. 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 संपूर्ण ओळ म्हणूया. योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्याशिल्पादिकर्म च. 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 खालची ओळ बघूया. वेदाशास्त्राणि विज्ञान. वेदाश. दाच्या पुढे विसर्ग आहे, विसर्गाच्या पुढे श आलेला आहे. विसर्गाच्या पुढे जेव्हा श येतो तेव्हा विसर्गाचा उच्चार हलंत श होतो. त्यामुळे हा उच्चार काय होईल? वेदाश. वेदाश. पुढे आहे शास्त्राणि.
निरस्व आहे हा. शास्त्राणी, तो ह्रस्व ऐकायला येण्यासाठी आधीचं जे ह्रस्व अक्षर आहे ते व्यवस्थित म्हणायचं. शास्त्राणी, शास्त्राणी. वेदाशास्त्राणी. पुढे आहे विज्ञान. विवर आघात, डोक्यावर हलंत द, कारण पुढे जोडाक्षर आलेलं आहे ज्ञ. ज्ञची फोड आहे हलंत द अधिक हलंत न अधिक हलंत य अधिक पूर्ण अ मिळून होतो ज्ञ. सुरुवातीला काय आलाय द आलेला आहे, म्हणून वीवर दचा आघात दिलेला आहे. उच्चार काय होणार आहे? विज्ञान, विज्ञान. वेदाशास्त्राणी विज्ञान म्हणून बघूया. वेदाशास्त्राणी विज्ञान, वेदाशास्त्राणी विज्ञान, वेदाशास्त्राणी विज्ञान, वेदाशास्त्राणी विज्ञान, वेदाशास्त्राणी विज्ञान. पुढे बघूया. मे तत्सर्वै जनार्दनात्. मे तत्, तवर आघात, डोक्यावर हलंत त, जोडाक्षराचा पहिला अर्धा भाग. मे तत्सर्वै. सवर आघात, डोक्यावर हलंत र, कारण पुढच्या अक्षरावर रफार आलेला आहे. सर्वै, वर रफार पण आहे आणि अनुस्वार पण आहे. अनुस्वाराच्या पुढे काय आलंय? ज आलेला आहे. ज कुठल्या वर्गात येतो? तर च वर्गामध्ये. म्हणून च वर्गातलं सर्वात शेवटचं अनुनासिक च छ ज झ य आपल्याला अनुस्वाराच्या ऐवजी उच्चार करायचा आहे. उच्चार होणार आहे मे तत्सर्वै, मे तत्सर्वै. पुढे आहे जनार्दनात्. आघात कुठेही नाही, शेवटी चचा पाय मोडलेला आहे. जनार्दनात्, जनार्दनात्. मे तत्सर्वै जनार्दनात्, मे तत्सर्वै जनार्दनात् म्हणून बघूया. मे तत्सर्वै जनार्दनात्, मे तत्सर्वै जनार्दनात्, मे तत्सर्वै जनार्दनात्, मे तत्सर्वै जनार्दनात्, मे तत्सर्वै जनार्दनात्. संपूर्ण ओळ म्हणूया. वेदाशास्त्राणी विज्ञानमेतत्सर्वै जनार्दनात्. आता विज्ञानमेतत्सर्वै तोडायचं नाही आहे, मी फक्त संथा देण्यासाठी मध्ये तोडलेलं आहे, पण म्हणताना आपल्याला अखंडच म्हणायचं आहे. वेदाशास्त्राणी विज्ञानमेतत्सर्वै जनार्दनात्, 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 वेदाशास्त्राणी विज्ञानमेतत्सर्वै जनार्दनात्. संपूर्ण श्लोक म्हणूया. योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादिकर्म च, वेदाशास्त्राणि विज्ञानमेतत्सर्वै जनार्दनात्. योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादिकर्म च, वेदाशास्त्राणि विज्ञानमेतत्सर्वै जनार्दनात्. योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादिकर्म च, वेदाशास्त्राणि विज्ञानमेतत्सर्वै जनार्दनात्. योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादिकर्म च, वेदाशास्त्राणि विज्ञानमेतत्सर्वै जनार्दनात्. योगो ज्ञानं तथा सांख्यं विद्या शिल्पादिकर्म च,
वेदाशास्त्राणि विज्ञानमेतत्सर्वं जनार्दनात्